नमस्कार. चित्रभूषण या YouTube चॅनलवर मी भूषण चंद्रकांत गवाळे तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. गेले काही दिवस तुम्ही पाहत असालच की माझ्या YouTube चॅनलला आणि Instagram अकाउंटला एक मी सिरीज सुरू केलेली आहे, अलिबागचे कलाकार. त्याचा आता नुकताच सीझन 1 मी पूर्ण केलेला आहे. 10 चित्रांचा हा एक सीझन आहे. सीझन 2 मी लवकरच घेऊन येईन. पण हे जे कलाकार आहेत ज्यांची मी चित्र काढलेली आहेत त्यांनी अलिबागचे जे नाव आहे ते छान देशभरात जगभरात गाजवलेलं आहे. फार दिवसापासून ही सिरीज करायचं मनामध्ये होतं, कारण मी मूळचा अलिबागचा असल्यामुळे अलिबागचे हे जे कलाकार आहेत त्यांना दात स्वरूपात पूर्ण फुलाची पाकळी म्हणून काहीतरी द्यावं या हेतूने मी ही सिरीज सुरू केलेली आहे. आणि या सिरीजची सुरुवात मी केलेली आहे देवदत्त नागे या प्रख्यात अभिनेत्यापासून. आणि या अभिनेत्याची जर सुरुवात तुम्ही पाहाल तर अलिबागमध्ये बालम या नावाने प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याने आपली जी सुरुवात आहे ती वीर शिवाजी या सिरियल मधून सुरुवात केली होती. तानाजी मालुसरे ही भूमिका साकार केली होती. त्यानंतर लागी तुझसे लगन, देवी आणि यासारख्या सिरियल मधून काम केलं. पण खरी ओळख त्यांना जी मिळाली ती म्हणजे जय मल्हार या मालिकेमधून. झी मराठीवरची ही मालिका होती आणि या मालिकेमुळे त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली. संघर्ष या सिनेमामधून त्यांनी मराठी सिनेमामध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर मराठी असेल, हिंदी असेल, असे बरेचसे सिनेमे त्यांनी केलेले आहेत, ज्याच्यामध्ये वन्स अपॉन टाइम इन मुंबई, सत्यमेव जयते, तानाजी मालुसरेंवर जो सिनेमा आला होता तानाजी द अनसंग वॉरियर आणि आत्ताच येऊन गेलेला आदिपुरुष, ज्यामध्ये आमचा हा अलिबागचा कलाकार साऊथचा सुपरस्टार प्रभास त्याच्या खांद्याला खांदा लावून तिथे त्यांनी काम केलेलं आहे. आणि आता त्यांचे बरेचसे आगामी प्रोजेक्ट सुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये उदे का आंबे उदे ही मालिका येत आहे. सोबतच काही साऊथचे प्रोजेक्ट्स आहेत, काही हिंदी सिनेमे आहेत, ते त्यांचे मार्गावर आहेत. पुढचा जो कलाकार आहे तो म्हणजे योगेश पवार. तर योगेश पवार यांना तुम्ही विनायक माळी यांच्या बऱ्याचशा एपिसोड मधून तुम्ही पाहत असालच. जॉब करून सुद्धा आपली जी आवड आहे ती छान पद्धतीने जोपासणारा हा जो कलाकार आहे याने खूप विनोदी नाटके, विनोदी कार्यक्रम असतील, विनोदी वेबसिरीज असतील यामध्ये काम केलेलं आहे. तुला पाहते रे ही जी सुबोध भावेंची मालिका होती त्या मालिकेमध्ये पानवाल्याची भूमिका त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने साकार केली होती. लक्षात राहण्यासारखा पानवाला त्यांनी साकारला होता. सोबतच दगडी चाल 2 या सिनेमामध्ये सुद्धा ते झळकले होते. आणि असे बरेचसे नाटक सिनेमामधून त्यांनी काम केलेलं आहे, वेबसिरीज मधून काम केलेलं आहे. योगेश पवार यांना रायगड भूषण हा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. आणि तरी सुद्धा ही व्यक्ती इतकी विनम्र आहे की स्वतःची ओळख करून देताना मी अलिबागचा एक छोटासा कलाकार अशी ओळख करून देते. पण खरं तर या व्यक्तीमध्ये इतकं छान पोटेन्शियल आहे, इतकं छान काम करण्याची ताकद आहे की हा अलिबागचा एक उत्कृष्ट कलाकार आहे, यात काही शंकाच नाही. तिसरं जे चित्र काढलेलं आहे ते म्हणजे सचिन शिंदे यांचं. सचिन शिंदे हे सुद्धा एक अलिबागचे कलाकार आहेत आणि त्यांनी सुद्धा सुरुवातीला नाटकांमधून मधून काम केलेलं आहे. पुनच्च हरिओम या सिनेमामध्ये ते झळकले होते. त्यानंतर आता त्यांचं एक छान नाटक चालू आहे करून गेलो गाव 2. तर या नाटकामधून ते भाऊ कदम आणि ओंकार घोषणे यांच्यासोबत छान पद्धतीने काम करत आहेत. तुमच्या आजूबाजूला कुठे हे नाटक जर चालू असेल तर तिथे जाऊन हे नाटक आवर्जून बघा आणि त्यामध्ये सचिन शिंदे हे आमच्या अलिबागच्या कलाकाराचं काम कसं वाटतंय ते मला नक्की कळवा. चौथे जे चित्र मी काढलेलं आहे ते म्हणजे नलिनी मुंबईकर. नलिनी काकू या नावाने त्या जास्त फेमस आहेत. आणि आगरी कोळी या ज्या पाककला आहेत त्या पाककला घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम नलिनी मुंबईकर यांनी केलेलं आहे. त्यांच्या छान विनोदी शैलीमध्ये आणि गावरान सेटअप मधून त्यांनी छान पद्धतीने आपापल्या रेसिपी आहेत त्या खुलवल्या आहेत आणि प्रत्येक घरामध्ये पोहोचवलेल्या आहेत. तर फक्त रेसिपीज त्यांनी पोहोचवलेल्या नाहीयेत, तर या रेसिपीसाठी लागणारे जे काही मसाले आहेत तर त्याचं सुद्धा उत्पादन त्या करतात आणि एक उद्योजिका म्हणून सुद्धा त्या कार्यरत आहेत. त्यांचे मसाले जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर nalini-kaku.com या वेबसाईटवर त्यांचे मसाले तुम्हाला खरेदी करता येतील. तर अशा अलिबागच्या आमच्या नलिनी काकू यांच्या सुद्धा चित्राचा समावेश मी यामध्ये केलेला आहे. पाचवं चित्र मी काढलेलं आहे ते आहे अंकिता राऊत यांचं. अंकिता राऊत त्या तुम्हाला बऱ्याचशा गाण्यांमधून भेटत असतात. माझ्या अलिबागचा कुलाबा किल्ला हे गाणं असेल, लाडाची तारा हे गाणं असेल, वेसावची पारू हे गाणं असेल, तर अशा बऱ्याचशा गाण्यांमधून त्या आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून त्या आपल्याला दिसत असतात. सोबत झी वर एक अप्सरा आली नावाचा रियालिटी शो होता, त्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या अलिबागचं नाव जगभरात गाजवलं होतं. तर अशा या अलिबागच्या अंकिता राऊत त्यांच्या सुद्धा चित्राचा मी समावेश यामध्ये केलेला आहे. त्यानंतर 6वं जे मी चित्र काढलेलं आहे ते आहे योगेश आग्रावकर यांचं. आई तुझं देऊळ हे गाणं तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. या गाण्याने तुफान प्रसिद्धी पावलेला हा कलाकार. या कलाकाराची खूप सारी गाणी, आगरी कोळी गाणी प्रसिद्ध आहेत. मी ढोलकर दर्याचा, कारल्याचे विठाई, दर्या किनारी,
बायको तू माझी होशील का, अशी बरीचशी गाणी त्यांची खूप प्रसिद्ध आहेत आणि यांना सुद्धा रायगड भूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. जर यांचं एखादं गाणं तुमच्याकडून ऐकायचं राहून गेलं असेल तर ही व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच युट्यूबमध्ये सर्च करा योगेश आगरकर यांची खूप सारी गाणी तुम्हाला इथे ऐकायला मिळतील आणि त्यांची गाणी ऐकल्यानंतर तुम्ही त्यांचे फॅन व्हाल यात काही शंका नाही. त्यानंतर 7वं जे मी चित्र काढलेलं आहे ते म्हणजे जयेश पाटील यांचं. तर जयेश पाटील हे अलिबागमधील एक छान फॅशन डायरेक्टर आहेत, ॲक्टर आहेत आणि कोरिओग्राफर सुद्धा आहेत. नुकताच त्यांनी अलिबागमध्ये जयेश पाटील स्टुडिओ चालू केलेला आहे, ज्यामध्ये ते वेगवेगळे वर्कशॉप घेतात, डान्स क्लासेस घेतात, फॅशन शोचं दिग्दर्शन सुद्धा करतात. असे बरेचसे उपक्रम त्यांचे त्या स्टुडिओमध्ये किंवा स्टुडिओ बाहेर बऱ्याचशा ठिकाणी त्यांचे प्रोजेक्ट सुद्धा चालू आहेत. यांना सुद्धा रायगड भूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. तर असं अलिबागमधले नावाजलेले कलाकार जयेश पाटील. 8वं जे चित्र मी काढलेलं आहे ते म्हणजे विक्रांत मुंबईकर यांचं. विक्रांत मुंबईकर हे आता एक सेलिब्रिटी फोटोग्राफर आहेत. प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित, गौरी नलावडे, खुशबू तावडे, गौतमी आणि मृण्मयी देशपांडे, कश्मीर महाजनी अशा सेलिब्रिटींचे फोटो त्यांनी काढलेले आहेत. तसे विनायक माळी यांचे व्हिडिओ सुद्धा तेच शूट करत असतात. तसेच नलिनी काकूंच्या ज्या तुम्ही रेसिपीज बघताय, ज्या तुम्ही रील्स बघताय, व्हिडिओज बघताय, त्या सुद्धा विक्रांत मुंबईकर जे त्यांचे नलिनी काकूंचे सुपुत्र आहेत त्यांनीच शूट केलेले असतात. तर असा हा छान युनिक पद्धतीने व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी करणारा अलिबागचा कलाकार विक्रांत मुंबईकर. त्यानंतर 9वं चित्र काढलेलं आहे ते म्हणजे राजश्री कोळी यांचं. राजश्री कोळी या अलिबागमधील मॉडेल आहेत आणि ॲक्टर सुद्धा आहेत. बऱ्याचशा ॲड्सचं त्यांनी शूटिंग केलेलं आहे. त्यांची काही नाटके सध्या चालू आहेत, सौजन्याची ऐशी तैशी आणि आत्ताच चालू असलेलं बाप्पण भारी देवा. हे नाटक जर तुमच्या आसपास कुठे चालू असेल तर नक्की पाहायला जा आणि त्यांच्या कामाची दाद त्यांना द्यायला विसरू नका. तर अशा अलिबागच्या सुंदर कलाकार राजश्री कोळी. त्यानंतर 10वं जे चित्र काढलेलं आहे ते म्हणजे जुईली म्हात्रे पाटील. जुईली म्हात्रे पाटील या अलिबागमधील एक छान गायिका आहेत. जसं योगेश आगरकर यांची मी आगरी कोळी गाणी तुम्हाला सांगितली, तसेच यांची सुद्धा ही छान कोळी गाणी उपलब्ध आहेत, ती सुद्धा तुम्ही ऐका. ज्यामध्ये आई तुझं देऊळ, कारल्याचे माऊले, शिमगा जो होळीला फार फेमस झालं होतं, स्टेटसला ठेवण्यात आलं होतं, तो शिमगा मॅशअप तो सुद्धा यांनी गायलेला आहे. जत्रेला येवाचा आहे, बँडबाजा वाजतोय गो, अशी बरीचशी गाणी यांनी गायलेली आहेत. अलिबागमधील या एक छान गायिका जुईली म्हात्रे पाटील. तर यांची सुद्धा गाणी तुम्ही ही व्हिडिओ पाहून झाल्यानंतर युट्यूबला सर्च करा आणि ऐका. अशा पद्धतीने सीझन 1 मध्ये मी 10 व्यक्तींची चित्र काढलेली आहेत ज्यांनी आपल्या कलेद्वारे छान जगभरात देशभरात नाव कमवलेलं आहे. सगळ्यांचे मी इंस्टाग्राम आयडी, यूट्यूबचे जे काही आयडी आहेत ते त्या वेळी मी तिथे स्क्रीनवर दाखवलेले आहेत. त्यांना इंस्टाग्रामवर फॉलो करा, त्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही नवीन आला असाल तर. आणि जुने असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसाल अशी शक्यता तर मला वाटत नाही, पण चुकून राहून गेला असेल तर लगेचच सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ, ही चित्रे जर आवडली असतील तर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना सर्वांना शेअर करा, लाईक करा. अजून कोणती सिरीज किंवा अजून कोणाचं चित्र मी काढावं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. अलिबागचे कलाकार या सिरीजचा सीझन 2 मी लवकरच घेऊन येईन. असंच तुम्हालाही तुमचं छान चित्र काढून हवंय का तर मला नक्की व्हॉट्सअप करा किंवा मला इंस्टाग्रामला DM करा. माझा इंस्टाग्राम आयडी, व्हॉट्सअपचा जो काही नंबर आहे तो मी स्क्रीनवर दिलेलाच आहे. लगेचच मला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि इंस्टाग्रामवरच्या जे काही रील्स आहेत, जे काही मी काम केलेलं आहे ते बघा. तुम्हाला ते काम आवडलं तर मला कळवायला नक्की विसरू नका. आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.